नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहताय स्वामी कृपा परिवार. 29 जून 2026 या दिवशी सोमवारी ज्येष्ठ पौर्णिमा आल्याने सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमा व्रत करून हा दिवस साजरा करावा. या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला करण्याच्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. 28 जून उत्तर रात्री 3:06 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. तर 29 जून म्हणजे सोमवारी वटपौर्णिमा आहे. उत्तर रात्री 5:26 पर्यंत आहे. वटपौर्णिमा 29 तारीख म्हणजे सोमवारी साजरी केली जाईल. या दिवशी लवकर उठावे, स्नान करावं, स्वच्छ साडी परिधान करावी. अगदी नवीनच असावी असं काही नाही, पण निदान सुतक विटाळ अशुभ कार्यांमध्ये ती नेसलेली नसावी. साडी नवी असेल आणि ती फाटलेली किंवा जळालेली, छिद्र पडलेली अशी साडी अजिबात नेसू नये. या दिवशी साडी शक्यतो लाल, पिवळा, हिरवा, भगवा, गुलाबी, मोरपंखी या रंगाची साडी असावी. त्यात आपण पैठणी साडीला मान दिला तर तो अतिउत्तम, कारण ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे. कारण त्यात रेशमी धागा असतो. त्यामुळे अशी साडी नेसण्याचा प्रयत्न महिलांनी करावा. हिरव्या किंवा लाल बांगड्या घालाव्या. काचेच्या बांगड्या हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. महिलांनी वटपौर्णिमा हा दिवस महिलांसाठी खूप खास असतो. पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आपण व्रत करत असाल तर या दिवशी थोडा का होईना साज शृंगार अवश्य करावा. नंतर पूजेची तयारी करा. सर्वप्रथम देवाऱ्यात गणपतीची, गणेशाची प्रथम पूजा करावी. कुलस्वामी, कुलस्वामिनी यांची पूजा करून त्यांचे स्मरण अवश्य करा. ज्या बहिणींचे पहिलेच वर्ष असेल त्यांनी व्रताचा संकल्प करा. त्यानंतर एका ताटात ब्लाऊज पीस, तांब्या, ओटीचे साहित्य, लाल धागा, पांढरा धागा, दही, तूप, साखर, कापसाचे वस्त्र, पांढरा धागा गुंडाळलेले 2 आंबे, दिवा, अगरबत्ती, फुलं, हळदी कुंकू, अक्षता या सगळ्या गोष्टी ठेवा. तुम्ही घरी कुंडीमध्ये वडाचे झाड लावले असेल तर घरीच पूजा करू शकता. बाहेर देखील तिथं जाऊन वडाची तुम्ही पूजा केली तरी चालेल. सर्वप्रथम वटवृक्षाला पाणी घालावे. त्यानंतर दही अर्पण करावे. दह्याऐवजी फक्त दूध किंवा आपण पंचामृत अर्पण केले तरी चालतं. त्यानंतर हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहाव्या. स्वतःच्या कपाळावर देखील हळदी कुंकू लावून घ्यावं. ओटीचं साहित्य सावित्री मातेच्या नावाने वाहावं आणि कापसाचं वस्त्र सत्यवानाच्या नावाने वाहावं. त्यानंतर तूप साखरेचा नैवेद्य दाखवून धागा गुंडाळलेला आंबाही ठेवावा. त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. पांढरा धाग्याची रील घेऊन त्या धाग्यासह वडाला 7 प्रदक्षिणा माराव्या. शेवटच्या फेरीला तो धागा रील न तोडता वडापाशी तसाच ठेवून द्यावा. ब्लाऊज पीस, आंबा, गहू, धागा गुंडाळलेला आंबा सर्व साहित्य एकत्रित घेऊन सर्व सुवासिनींची ओटी भरावी. अशा पद्धतीने वडाची पूजा करून हा सण साजरा करावा. या पद्धतीने ही पूजा या ठिकाणी संपन्न होते. जर तुम्हाला झाडाजवळ ही कथा नाही वाचायला मिळाली तरी तुम्ही घरी जाऊन वाचली तरी चालेल. घरी गेल्यानंतर पतीच्या हातात लाल धागा बांधावा. पतीचे औक्षण करा. पतीला नमस्कार करा. जर पती नोकरीनिमित्त बाहेर लांब राहत असतील तरी व्हिडिओ कॉल करून औक्षण केलं तरीही चालेल किंवा मग त्यांना फक्त शुभेच्छा दिल्या तरीही चालतं. जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. या दिवशी वटसावित्रीचा उपवास केला जातो. या दिवशी आपण दूध, फळे, शाबू, खिचडी, रताळी, सुकामेवा हे पदार्थ खाल्ले तरी चालते. वरीचा भात म्हणजेच भगर खाऊ नका. फळांमध्ये जांभूळ फळ खात नाहीत.
एक वेळ पूजा केली नाही तरी चालेल, पण वडाच्या फांदीची पूजा कधीच करू नका. कारण फांदी आपण तोडलेली असते आणि त्या फांदीत झाडांसारखा प्राण नसतो आणि प्राण नसलेल्या फांदीची पूजा करून तुम्हाला कोणतंही पुण्यफळ मिळणार नाही. पूजा करावी तर वडाच्या झाडाचीच. आणि नसेल जमलं तर तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करता येते. सुतक मासिक धर्म असतील तर पूजा करणं टाळा, फक्त उपवास करा. या दिवशी सूर्यास्तानंतर वटवृक्षाची पूजा अजिबात करू नका. पूजेला जाऊन वडाची पाने, पारंबा वगैरे तोडून झाडाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवू नका. पूजा करताना कोणताही प्लास्टिक पिशवी, कचरा झाडाखाली अजिबात करू नका. आपल्याकडून नकळत कचरा झाला असेल तर तो उचलून जवळच्या कचरापेटीत टाका. नाहीतर घरी आणून घरच्या कचरापेटीत टाका. या दिवशी आपण उपवास करतो. मन शांत आणि प्रसन्न ठेवा. वादविवाद, भांडण अजिबात करू नका. अपशब्द, खोटं बोलणं, परान्न घेणं या गोष्टी या दिवशी टाळा. जर तुम्हाला या दिवशी ओटी भरायला कोणीही सुवासीन मिळाली नाही तर घरातील कुलस्वामिनीची देवीची ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन देवीची ओटी भरा. संध्याकाळी मीठ न टाकता कणिक मळून एक दिवा तयार करा. तो दिवा प्रज्वलित करून त्यात एक वात घाला. तो दिवा घराच्या बाहेर हा दिवा तुम्ही दक्षिणेला तोंड करून लावा. या दिवशी धनत्रयोदशीप्रमाणेच यमदीपदान करण्याला महत्त्व आहे. याचे कारण तुम्हाला वटसावित्रीची व्रताची कथा वाचली की समजून जाईल. ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी कोणाची ओटी भरू नये आणि कुणाकडून भरूनही घेऊ नये, कारण तुमची ओटी भरलेली असते. कारण गरोदर महिलांची ओटी 7व्या महिन्यात भरतात किंवा 3ऱ्या महिन्यात भरली जाते. त्याला आपण चोर ओटी म्हणतो. त्यामुळे व्रतवैकल्याच्या निमित्ताने जे ओटी भरण करतात ते तुम्ही यंदा करू नका. बाळ लहान असेल किंवा गरोदरपणात त्रास होत असेल, तब्येत ठीक नसेल, त्यांनी उपवास टाळला तरी चालेल. घरी कुंडीत पूजा केली तरी चालते. तुम्ही पूजा करायचीच नाही असं काही नाही, पण तुम्ही एका दुसऱ्या परिस्थितीतून जात आहात. एक जीव तुमच्या पोटात वाढतो आहे किंवा आत्ताच ज्यांची डिलिव्हरी झाली आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन चालणार नाही, तर तुम्हाला सकस आहाराची गरज आहे. तुम्हाला बाळाला सांभाळायचे असते, त्यामुळे तुम्हाला ही सूट देण्यात येते. जर तरीही तुम्हाला पूजा, उपवास हे सगळं सांभाळून जमत असेल तर तुम्ही करू शकाल. चला तर मग मैत्रिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा.